चकवा म्हणजे अंधाराच्या पलीकडे फिरणारा, भुतेसारखा भटकंती करणारा एक राक्षस, जो माणसाला गोंधळून टाकतो. उदा तो चकव्याच्या वलयात सापडला, असे जिथे काळोख नेहमीच अंधाराचं साम्राज्य असतो. यात चकवा एका भयानक, गोंधळ उडवणाऱ्या भावना किंवा परिस्थितीचे रूपक बनतो. असाच काहीसा भयान अनुभव. कथेला सुरुवात करण्याआधी काही महत्त्वाचे. आपण जर का आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. माझ्या मामाला पुनर्वसन म्हणून एक जागा मिळाली होती, पण ती जागा दोघात वाटून मिळाली होती. त्यामुळे दुसरा व्यक्ती कोण आहे हे आम्हाला शोधून काढायचे होते. त्यामुळे आम्ही कार्यालयात जाऊन सर्व माहिती काढून आणली होती. पत्ता होता तो कधी न ऐकलेला गावाचा. त्यामुळे एक दिवस वेळ काढून त्या गावात जाऊन त्या व्यक्तीला शोधून काढायचे होते. तेव्हा मी शहरापासून साधारण 6 किलोमीटरवर असलेल्या एका छोट्याशा खेडेगावात राहत होतो. माझ्या मामाच्या मुलाचा फोन आला आणि तो म्हणाला की येत्या शनिवारी मला वेळ मिळेल तेव्हा आपण त्या गावात जाऊन येऊ. तसे मी होकार कळवला आणि शनिवारी जरा लवकरच उठलो. पण तरीही सर्व कामं आटपून मला निघायला जरा उशीरच झाला. माझ्या मामाचे घर माझ्या घरापासून जरा लांबच होते. तिथे जाऊन मामाच्या मुलाला संगती घेऊन मला पुढे जायचं होतं. त्याच्या घरी पोहोचायला मला जवळपास 3 वाजले. आम्ही दोघंही जेवण वगैरे आटपून साधारण 4ला निघालो. रस्ता अतिशय खराब असल्यामुळे अपेक्षेपेक्षा बऱ्याच वेळाने आम्ही त्या गावात येऊन पोहोचलो. तिथे चौकशी केल्यावर कळाले की ती व्यक्ती अगदी गावच्या शेवटच्या टोकाला राहतो. तेव्हा 7 वाजले होते, पण आम्ही ठरवलं आता आलोच आहे तर त्याला भेटूनच जाऊया. काही मिनिटाचा रस्ता होता, पण तिथे पोहोचल्यावर कळालं पण त्या नावाचा कुठलाही व्यक्ती त्या परिसरात राहत नाही. तसे हताश होऊन निघताना आम्हाला एका व्यक्तीने सांगितले की तुम्ही इतक्या दूर आलाच आहात, इथूनच काही अंतरावर एक गाव आहे, तिथे विचारपूस करून मग जा. त्या गावाच्या टोकाला लागून एक मोठे धरण होते, त्यामुळे रस्ता सरळ नव्हता. बाजूचे गाव जवळ असले तरी आलो त्या मार्गाने परत जाऊन एक वळण घेऊन तितकेच अंतर पार करावं लागणार होते. तसे मी मामाच्या मुलाला म्हणालो की जाऊ दे रे, आता आधीच खूप उशीर झालाय, आपण पुन्हा येऊ कधीतरी. पण त्याने एका माणसाला विचारले, काका इथून सरळ रस्ता आहे का बाजूच्या गावात जायला? तसे तो माणूस म्हणाला, हो आहे एक कच्चा रस्ता, पण त्या रस्त्याने शक्यता कोणी जात नाही. तुम्हीही नका जाऊ, मुख्य रस्त्याने जा. थोडा वेळ लागेल पण तोच रस्ता बरा पडेल तुम्हाला. तसे ते आम्ही मुख्य रस्त्याला जायला निघालो. आम्हाला बाजूच्या गावाला जायला
अर्धा तास लागला. तिथे गेल्यावर आम्ही 3-4 ठिकाणी विचारपूस केली. तसे कळले तो माणूस 30 वर्षापूर्वी गावातलं घर सोडून शहरामध्ये कुटुंबासोबत राहायला गेला होता. झालं, मी मामाच्या मुलाला म्हणालो, फेरी फुकट गेली यार आपली, वेळ व्हायला गेलाच, घरी पोहोचायला पण बराच उशीर होणार आहे आपल्याला. तसे तो म्हणाला, आपण ते मेन रोडनी नको, कच्च्या रस्त्याने जाऊया, लवकर पोहोचू. आमचे बोलणे जवळ उभा असलेल्या एका व्यक्तीने ऐकले. तसे तो म्हणाला, तुम्ही नवीन दिसतात ह्या गावात, त्या कच्च्या रस्त्याने जाऊ नका, तो रस्ता ठीक नाही. आम्ही सुद्धा हो 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 म्हणत गावातून बाहेर पडालो आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्या कच्च्या रस्त्याने जायला निघालो. खेडेगाव असल्यामुळे वस्ती कमी आणि त्यात कच्चा रस्ता, त्यामुळे रस्त्याकडेला असणारी लाईटही नाही. अंधारही गडद होत चालला होता. आम्ही निघण्याआधी गुगल मॅपवर बघून निघालो होतो, पण इतक्या रात्री कसले मॅप आणि कसले काय. बराच वेळ झाला की त्या रस्त्यावर आमच्या गाडीशिवाय एकही वाहन दिसत नव्हते. त्यात आम्हाला बरीच भूक लागली होती. एखादे गाव दिसले, थांबून काहीतरी खाऊन घेऊ असा विचार केला, पण एकही गाव दिसेना. 1 तास निघून गेला, पण आम्हाला वाटले की आम्ही कुठल्या तरी भलत्याच रस्त्याला निघालो आहे. साधारण 1.5 तासानंतर आम्हाला एक पाटी दिसली. त्यावर एक गावचे नाव आणि 22 किलोमीटर लिहिलेले होते. तसे आमच्या जीवात जीव आला. त्यानंतर जरा आरामातच गाडी चालवत होतो. साधारण अर्ध्या तासानंतर पुन्हा एक पाटी दिसली आणि जरा दचकलोच, कारण ती तीच पाटी होती जी मी अर्धा तासापूर्वी पाहिली होती. त्याच गावाचे नाव आणि 22 किलोमीटर. 11 वाजत आले होते. बहुतेक तशीच पाटी असावी हा विचार करून मी गाडी चालित होतो. पण काही वेळानंतर पुन्हा तीच पाटी दिसली. आता मात्र आमच्या मनात भीतीने घर करायला सुरुवात केली होती. गाडीतले पेट्रोलही संपत आले होते. काहीच कळत नव्हते काय घडते. पेट्रोल संपले तर ह्या निर्जन रस्त्यावर काय करायचे, ह्या विचाराने आम्ही अजून घाबरलो. घरी फोन करून कळवावा म्हणून मोबाईल काढला तर मोबाईललाही नेटवर्क नाही. असे वाटत होते सर्व मार्ग बंद झाले आणि आम्ही एका घेऱ्यात अडकलो आहोत. काही वेळात आम्हाला एक माणूस आणि मुलगी चालत जाताना दिसले. त्यांच्या हातात कंदील किंवा दिवा वगैरे काही नव्हता. ते केरळ काळोखात त्यांना वाट कशी दिसत होती देव जाणे. तसे मी त्यांच्या जवळ जाऊन बाईक थांबून विचारले, काका, इथून गाव किती लांब आहे हो? तसे ते म्हणाले, बरेच लांब आहे की, साधारण 20 ते 22 किलोमीटर असेल. त्यांचे बोलणे ऐकून माझे हातपायच गळून गेले. गेले 4-5 तास आम्ही सतत गाडी चालवत होतो, पण त्याच एका विशिष्ट ठिकाणी हे सगळे समजण्याच्या पलीकडचे होते. आम्ही एकामेकाकडे पाहिलं. ठीक आहे असं म्हटलं. तितक्यात तोच माणूस म्हणाला,
इथून 2 किलोमीटरवरती एक गाव लागेल. तिथे एकदा विचारू शकता. आम्ही देवाचे नाव घेऊन पुन्हा गाडी चालू केली आणि 10 मिनिटात त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे गाव दृष्टीत पडले. पण तिथले लोक निद्रेच्या आहारी गेले होते. तिथे एक दुकानदार दिसला आणि तो नेमकं दुकान बंद करून जायला निघाला होता. त्याला विनंती करून एक पाण्याची बाटली घेतली आणि तिथून निघालो. काही मिनिटं झाली असतील. आम्हाला रस्त्यात ती मुलगी आणि तोच माणूस पुन्हा दिसले. त्यांना पाहून आम्ही विचारातच पडलो की इतक्या लवकर 2 ते 3 किलोमीटर हे लोक चालत कसे आले. मी बाईक थांबून त्यांना विचारले, काका तुम्ही चालत येत होता ना? मग इतक्यात इथपर्यंत कसं पोहोचलात? लिफ्ट वगैरे काय मागितली का कुणाकडे? तसे तो म्हणाला, नाही, इथून एक शॉर्टकट आहे, त्याने आलो आम्ही. तसे मी त्यांना विचारले, आम्ही बरोबर रस्त्याने जातो ना? त्याने काही न बोलता होकारार्थी मान हलवली. मी गाडी चालू केली आणि पुढे निघालो. साईड मिररमध्ये पाहिले, मागे कोणीच नव्हते. माझे काळीज भीतीने धडधडू लागली होती. भेटला तो नक्की माणूस होता की अजून कोणी? कारण एका क्षणात तो दिसेना असं झालं होतं. मनात नको ते विचार येत होते. मी साधारण 90च्या वेगाने गाडी चालवत होतो. अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. पण त्या क्षणी आम्हाला त्या भागातून बाहेर पडणे हे तेवढेच महत्त्वाचे होते. साधारण 12:15ला आम्ही त्या मुख्य रस्त्याला येऊन बाहेर पडलो आणि समोर गाव नजरेस पडले. आणि नेमके तेव्हाच पेट्रोलही संपले. तसे आम्ही गाडी ढकलत पेट्रोल पंपावर घेऊन गेलो आणि त्याला विनंती करून आम्ही पेट्रोल घेतले. साधारण पहाटे 3 नंतर आम्ही घरी पोहोचलो. तो माणूस कोण होता आणि खरं तर तो माणूसच होता का? हा प्रश्न मला अजूनही सतावतोय. या आधी चकवा लागणे म्हणजे काय हे फक्त ऐकून होतो. पण त्या रात्री चकवा नक्की काय असतो हे अनुभवले. आमचे नशीब चांगले म्हणून आम्ही सगळ्यातून सुखरूप बाहेर पडलो.